नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 5 चे मॅथ चॅप्टर नंबर 1 रोमन न्यूमरल्स हे बघणार आहोत. तसेच प्रॉब्लेम सेट 1 सॉल्व करणार आहोत. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात. कोणत्याही चॅप्टरची सुरुवात करण्यापूर्वी आपण अगोदर त्याची बेसिक कन्सेप्ट किंवा काही रूल असतात ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर स्टुडंट्स, पटकन आपण त्याचे काही बेसिक रूल आहेत ते समजून घेऊयात. तर मित्रांनो, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे तर आय, व्ही आणि एक्स याला असं पॅक करून घ्यायचं आहे. आय म्हणजे काय तर आय म्हणजे 1, व्ही म्हणजे काय तर व्ही म्हणजे 5 आणि एक्स म्हणजे 10. आय म्हणजे 1, व्ही म्हणजे 5 आणि एक्स म्हणजेच 10. त्यानंतर आपल्याला जर सपोज लिहायचं आहे आय आणि आय असं आपण दोन वेळेस घेतलेलं आहे. म्हणजेच काय मित्रांनो, आय प्लस आय म्हणजेच किती होतील 2. त्यानंतर जर आपल्याला 3 राईट करायचं आहे तर आय 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 असं 3 टाईम घ्यायचं आहे. म्हणजेच काय होईल ते आय प्लस आय देन होतील हे 3. त्यानंतर आपल्याला 4 राईट करायचं आहे. बट याचा रूल काय सांगतो की कोणतंही सिम्बॉल आपण जास्तीत जास्त 3 टाईम यूज करू शकतो. जसं की मी इथं आय वापरलेला आहे 1 2 3 3. यानंतर आपल्याला 4 लिहिण्यासाठी आपण 4 टाईम आय लिहू शकतो का तर नाही. रूल काय सांगतोय आपल्याला की कोणतंही सिम्बॉल जास्तीत जास्त 3 टाईम यूज करायचं आहे. मग आपल्याला काय घ्यायचं आहे 4 लिहिण्यासाठी व्ही आणि याच्या अगोदर आय, व्ही आणि आय अगोदर. आता आय म्हणजेच काय आहे 1 आणि व्ही म्हणजे 5. तर मग याचा अर्थ होतो की 5 - 1 म्हणजेच 4. त्यानंतर मित्रांनो 5 साठी तर व्ही आहे हे आपण अगोदरच पाहिलं. ओके. त्यानंतर आपल्याला लिहायचं आहे 6 लिहिण्यासाठी काय करणार आपण, जसे की आपण आय ॲड करत गेलो तर हे होत गेलं. मग आपण अगोदर काय घेणार आहोत व्ही म्हणजेच काय 5 आणि त्याला आय 1 टाईम ॲड करूयात. म्हणजे जसं काय होईल ते 5 + 1 म्हणजेच त्याचे काय होतील 6 होतील. त्यानंतर आपल्याला हवे आहेत 7. तर 7 कसे बनतील 5 साठी घ्यायचं आहे आपल्याला व्ही आणि आय दोन वेळेस आय घेणार आहोत. म्हणजेच काय होईल 5 + 1 + 1 हे बनतील 7. त्यानंतर 8 साठी घ्यायचं आहे व्ही आय. ओके. त्या म्हणजेच काय होईल मग 5 + आय हे 3 वेळेस आहे म्हणजे 3. आपण डिरेक्टली इथं पाहिलंच आहे तर आपण डिरेक्टली 3 लिहू शकतो. ओके. 5 + 3 इथे बनतील 8. त्यानंतर जसे की आता इथे 3 टाईम आपण जास्तीत जास्त 3 टाईमच एक सिम्बॉल यूज करू शकतो. म्हणून मग आपण आता 9 साठी कसं बनवणार आहोत, जसे की आपण 4 बनवला होता तसंच एक्स आणि त्याच्या अगोदर आय ॲड करायचा. म्हणजेच काय होईल 10 - 1 म्हणजेच 9 आणि एक्स हे सिम्बॉल आहे 10 साठी. हे तर आपण अगोदरच्यामध्ये आपण काय रूल पाहिले, आय साठीचा सिम्बॉल 1 साठीचा सिम्बॉल आहे आय, त्यानंतर व्ही म्हणजेच 5 आणि एक्स म्हणजेच 10. त्यानंतर दुसरा रूल काय पाहिला तर आहे म्हणजे जसे की इथे 5च्या अगोदर बिफोर म्हणजेच काय अगोदर जेव्हा मी ॲड केला त्यावेळेस मला काय करावं लागलं किंवा आपण काय करतो 5 मधून 1 मायनस केला म्हणजे आपल्याला 4 मिळाले. तसंच आपण 9 साठीही केलं. आणि जर आफ्टर सिम्बॉल ॲड केले तर त्याची काय करायची आहे आपल्याला ॲडिशन करायची आहे. जसं की इथं आपण पाहिलं आय म्हणजेच काय 1 + 1 2 आय म्हणजेच 1 + 1 + 1 3. हे तर 3 ते 4 बेसिक रूल आहेत ते. चला आता हे रूल झाले. त्यानंतर आपण लगेचच प्रॅक्टिस सेट सॉल्व करून घेऊया. प्रॉब्लेम सेट 1 मधील क्वेश्चन नंबर 1, राईट ऑल द नंबर्स फ्रॉम 1 to 20 यूजिंग रोमन न्यूमरल्स. न्यूमरल्स म्हणजेच काय तर नंबर. या क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे तर आपल्याला 1 to 20 हे जे इंटरनॅशनल नंबर आहेत त्यांना रोमन न्यूमरल्समध्ये राईट करायचं आहे. इंटरनॅशनल म्हणजे जे आपण रेग्युलर यूज करतो ते. मी इथे इंटरनॅशनलमधले 1 to 20 नंबर्स राईट करून घेतलेले आहेत. आता आपण त्यांना रोमन न्यूमरल्समध्ये कसं राईट करायचं हे बघूयात. अगोदर आपण काय केलं, जेव्हा आपल्याला रोमन न्यूमरल राईट करायचे आहेत त्यावेळेस आपण काही त्याला लर्न करायचं किंवा लक्षात ठेवायचं असं काही करणार नाही. आपण या अगोदर बेसिक पाहिलेलं आहे त्यामध्ये आपण याची व्यवस्थित रूलही पाहिलेत आहेत. तर आपण आता याची काय करूयात नंबर बनवूयात म्हणजे ते
चांगले लक्षात राहतील आपल्या. ओके, तर मग इथे 1 आहे. 1साठी काय वापरतात सिम्बॉल हे आपण पाहिलेलं आहे. 1साठी असते आय. ओके, त्यानंतर आहे 2. 2साठी काय असतं आय म्हणजेच 2 वेळा आय, किंवा आय हे किती वेळा 2 टाईम घ्यायचं आहे. त्यानंतर आहे 3. 3साठी काय घ्यायचे आहे आय 3 टाईम. ओके, त्यानंतर आहे 4. 4साठी काय करायचं आहे आपल्याला 5च्या अगोदर आय घ्यायचं आहे, म्हणजे बिफोर आय घ्यायचं आहे अँड देन व्ही म्हणजेच 5 असणार आहे, तर हा होईल 4. त्यानंतर 5चा सिम्बॉल तर व्ही आहे, हे आपण सुरुवातीलाच पाहिले. त्यानंतर 6 पण काय करणार आहोत आपण 6च्या आफ्टर आय घेतलं, म्हणजेच 5च्या आफ्टर आय घेतलं की 6 होईल, ते 6. ओके, त्यानंतर व्ही आय म्हणजेच 7. त्यानंतर व्ही आय म्हणजेच 8 होईल. त्यानंतर आय आणि एक्स म्हणजेच 10 - 1 म्हणजेच 9 होईल. आणि 10साठीचा सिम्बॉल आहे एक्स, हे तर आपण अगोदरच पाहिलं होतं. आता इथे आपले 1 पासून 10 पर्यंतचे इंटरनॅशनल नंबर रोमन न्यूमरल्समध्ये राईट करून झालेले आहेत. आता हा सिक्वेन्स कंटिन्यू करत आपण पुढचे नंबर्स राईट करून घेऊयात. आता 11साठी काय करावं लागेल आपल्याला, हे आहे 10 आणि +1, म्हणजे हे दोन जर सिम्बॉल आपण एकत्र केले तर 11 बनू शकतो. म्हणून आपण काय घेऊयात एक्स आणि 1चा आय, म्हणजे काय होईल हे 11. त्यानंतर 12ला पण सेम प्रोसेस करायची आहे. एक्स घ्यायचा 10चा आणि 2 हे हा बनेल 12. त्यानंतर 13साठी पण सेम तसं करणार आहोत आपण, एक्स आणि इकडचा 3चा सिम्बॉल. ओके, हा बनला 13. त्यानंतर 14साठी हे सेम करायचं आहे. आपण 10साठी घेतले एक्स आणि 4साठीचं आहे आय व्ही, हा बनेल 14. त्यानंतर 15साठी घ्यायचं आहे एक्स आणि व्ही, हे बनेल 15. देन 16साठी एक्स घ्यायचा आहे 10साठी आणि व्ही आय हा आहे 6साठी, बनेल 16. त्यानंतर एक्स घ्यायचा आहे 10साठी, त्यानंतर व्ही आय हे बनेल 17. त्यानंतर एक्स व्ही आय हा बनेल 18. त्यानंतर एक्स हा बनेल 19 आणि 20, म्हणजे 1 टाईम एक्स घेतला तर 10 बनतो आणि 2 टाईम जर एक्स घेतला तर 20 बनेल. ओके, तर स्टुडंट्स आपला क्वेश्चन नंबर 1 इथे कंप्लीट झालेला आहे. लगेचच आपण क्वेश्चन नंबर 2 बघूयात. ओके, क्वेश्चन नंबर 2मध्ये काय सांगितलेलं आहे, राईट द फॉलोविंग नंबर्स युजिंग इंटरनॅशनल न्यूमेरल्स. आता इथे काय केलेलं आहे आपल्याला, रोमन न्यूमरल्स दिलेले आहेत आणि त्याला आपल्याला इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये राईट करायचं आहे, म्हणजे आपले रेग्युलरचे जे नंबर असतात त्याच्यामध्ये ह्या रोमन नंबरला आयडेंटिफाय करून लिहायचं आहे. तर हा सिम्बॉल आहे 5साठी, म्हणजेच आपला इंटरनॅशनल नंबर इथे काय येणार आहे 5. ओके, त्यानंतर व्ही व्ही हा 5 आणि आय आणि +i म्हणजेच हे काय होणार आहे 5 + 1 + 1 म्हणजेच 7. त्यानंतर एक्स हा सिम्बॉल यूज केला जातो 10साठी. त्यानंतर एक्स आय म्हणजे एक्स हे झालं 10 + 1 + 1 + 1 म्हणजेच होईल 13. त्यानंतर एक्स आणि 4 XIV म्हणजेच काय होणार आहे हे 10 आणि 4 काय होईल मग 14. त्यानंतर आहे XVI, एक्स म्हणजेच 10 आणि VI म्हणजे 6, तर काय होईल नंबर इथे 16. त्यानंतर आहे XVII, एक्स म्हणजे 10 आणि VII म्हणजेच 8, तर इथे नंबर होईल 18. त्यानंतर आय आणि एक्स म्हणजेच का 9. इथे क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर आपण लगेचच क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करूया. ओके, तर प्रॉब्लेम सेट 1 मधला क्वेश्चन नंबर 3, फिल इन द एम्प्टी बॉक्सेस. तर इथे काय करायचे आहेत आपल्याला, हे जे रिकामे बॉक्सेस आहेत ते फिल करायचे आहेत. आता हे बॉक्समध्ये काय काय दिले आहे अगोदर ते बघून घेऊया. नंबर आणि रोमन न्यूमरल्स. अगोदर इथे काय वरच्या बॉक्समध्ये काय दिलेलं आहे त्यांनी नंबर्स म्हणजे त्यांच्या स्पेलिंग दिलेल्या आहेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये त्याचे काही ठिकाणी रोमन
न्यूमरल्स दिलेले आहेत. मग ज्या ठिकाणी त्यांनी स्पेलिंग दिलेले आहेत तिथे आपल्याला रोमन न्यूमेरिकल्स लिहायचे आहेत आणि जिथे रोमन न्यूमेरिकल्स दिलेले आहेत तिथे आपल्याला नंबर्स किंवा त्याच्या स्पेलिंग राईट करायचे आहेत. चला तर मग सॉल्व करूया. THREE 3. तर 3 हा नंबर रोमन न्यूमरलमध्ये आपण राईट करणार आहोत. त्यासाठी 3 टाइम I. ओके, हा झाला 3. त्यानंतर नेक्स्ट आहे VIII. VII काय होतं मुलांनो? तर V हे 5 आणि हे 3 म्हणजेच 8. हा नंबर काय आहे? 8. तर मग इथं आपल्याला स्पेलिंग लिहायची आहे 8ची. EIGHT 8. त्यानंतर SIX 6. तर 6 आपल्याला रोमन नंबरमध्ये राईट करायचं आहे. तर V आणि I हे झाला 6. ओके. त्यानंतर इथे आहे XII. XII म्हणजेच काय होईल? X हे 10साठी आणि +1 म्हणजेच 12 होणार आहे. तर स्पेलिंग राईट करूयात आपण इथे TWELVE 12. त्यानंतर नेक्स्ट आहे FIFTEEN 15. तर आपल्याला इथे 15 हा रोमन न्यूमेरिकल लिहायचा आहे. तर X म्हणजेच 10 आणि V म्हणजे 5. 10 + 5 15 होते. त्यानंतर तिथे आहे XIX. तर हा नंबर काय होतो? X म्हणजेच 10 आणि IX म्हणजे 9. तर काय होणार आहे इथे नंबर? 19. NINETEEN 19. ओके. इथे क्वेश्चन नंबर 3 कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर मुलांनो क्वेश्चन नंबर 4. राईट द नंबर्स युजिंग रोमन न्यूमरल्स. आता इथे काय केलेले आहेत? आपल्याला इंटरनॅशनल नंबर दिलेले आहेत आणि त्यांचे रोमन न्यूमरल्स आपल्याला या बॉक्समध्ये फिल करायचे आहेत किंवा लिहायचे आहेत. ओके. तर चला मग सॉल्व करूयात. 9साठी काय रोमन न्यूमेरिकल येतो आहे? तर I आणि X. ओके. त्यानंतर सेकंड आहे 2. 2साठी काय घ्यायचं आहे? I आणि I म्हणजेच 2. त्यानंतर थर्ड नंबर आहे 17. 17 कसं राईट करणार आहोत? 17मध्ये X V I I. ओके. 10 5 1 1 म्हणजेच 10 + 5 + 1 + 1 हा होईल 17. त्यानंतर फोर्थ नंबर आहे 4. 4 घेतो आपण, लिहितो I V म्हणजेच 5 - 1 4. त्यानंतर फिफ्थ नंबर आहे 11. 11 म्हणजेच कसं? X I. X हे 10 आणि हा 1 म्हणजेच 11. त्यानंतर क्वेश्चन 6 नंबर आहे 18. 18ला आपण X V I अशा पद्धतीने लिहितो. ओके. इथे आपला क्वेश्चन नंबर 4 कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर लगेचच आपण क्वेश्चन नंबर 5 सॉल्व करून घेऊयात. इन द टेबल बिलो इच गिवन नंबर इज रिटर्न इन इंटरनॅशनल न्यूमेरिकल अँड देन अगेन इन रोमन न्यूमेरिकल्स. इफ इट इज रिटर्न करेक्टली इन रोमन न्यूमरल्स पुट राईट इन द बॉक्स अंडर इट. इफ नॉट पुट क्रॉस अँड करेक्ट इट. ह्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे मुलांनो? इथे टेबल दिलेला आहे आणि या टेबलमध्ये काय लिहिलेले आहेत? इंटरनॅशनल न्यूमरल्स लिहिलेले आहेत आणि त्याचे रोमन न्यूमरल्स त्यांनी राईट करून दिलेले आहेत. पण मग ते राईट केलेले करेक्ट असतील आहेत की रॉंग आहेत हे आपल्याला चेक करायचं आहे. आणि जर करेक्ट असेल तर त्याच्या खालील बॉक्समध्ये हे सिम्बॉल द्यायचं आहे, राईट असेल तर राईटचं. आणि जर रॉंग असेल तर क्रॉसचं सिम्बॉल देऊन तिथे करेक्शन करायचं आहे. म्हणजेच त्याचा चुकीचा सिम्बॉल दिलेला आहे तर त्यांनी आपल्याला करेक्ट सिम्बॉल काय आहे तो राईट करायचा आहे. ओके. तर चला मग सॉल्व करूया. इथे इंटरनॅशनल न्यूमरल्स दिलेला आहे 4 आणि इथे दिलेला आहे 4 टाइम I. आता 4 टाइम I आपण यूज करू शकतो का? आपण रूल पाहिला होता की आपण रोमन न्यूमरलमध्ये कोणतेही सिम्बॉल जास्तीत जास्त 3 टाइम यूज केलं जाऊ शकतं. म्हणजे हे काय आहे? रॉंग आहे. म्हणून आपण इथे काय करणार आहोत? रॉंग सिम्बॉल पुट करणार आहोत. आता 4ला लिहितात कसं मग आपण इथे राईट करूयात 4. ओके. त्यानंतर 6 इज अ करेक्ट. मग आपण काय करूया? 6 असंच लिहिलं जातं म्हणून आपण इथे करेक्ट राईट करूया. त्यानंतर 8. तर 8 हे असं लिहिलं जातं का? बघा बरं. तर हे काय आहे? चुकीचं आहे. हे 2 असे ह्या साईडला आपण वापरत नाही किंवा हे रूलच्या अपोजिट आहे म्हणून हे चुकीचं आहे. मग काय लिहितात रे 8साठी? हे सिम्बॉल चुकीचं आहे म्हणून आपण इथे काय करूयात? लिहूयात VII म्हणजेच काय होईल? 8. त्यानंतर 16. आता इथे 16 आहेत का? 10 + 5 + 1 म्हणजेच काय होतं ते 16. तर हे करेक्ट आहे. त्यानंतर 15 VVV. आता इथे काय दिलेलं आहे? 15 असं लिहिलं का?
तर आपण काय करतो, 15 रोमन न्यूमरमध्ये कसं लिहिलं जातं, एक्स आणि व्ही म्हणजेच 15. ओके, तर इथे आपला क्वेश्चन नंबर 5 कंप्लीट झालेला आहे. मुलांनो, आज आपण चॅप्टर 1 रोमन न्यूमरल्स आणि त्याचा प्रॉब्लेम सेट 1 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.